तुम्ही एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्तीशी कन्व्हर्सेशन करत उभं टाकलेले असता, त्यावेळेस बोलता बोलता समोरची व्यक्ती तुम्ही ज्या पोझिशनमध्ये उभे टाकलेले आहात त्या पोझिशनमध्येच उभे टाकते, किंवा बोलता बोलता तुमच्या चेहऱ्यावर जसे एक्सप्रेशन्स आहेत ते एक्सप्रेशन्स त्या समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर सुद्धा येतात. समजा तुम्ही पाय क्रॉस करून उभा टाकलेले आहात, तर समोरचा व्यक्तीसुद्धा वन लेग क्रॉस करून उभा टाकेल. आणि तुमच्या चेहऱ्यावर समजा स्मित हास्य आहे, तर ती समोरची व्यक्ती देखील तिच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आणेल. असे का होते बरं? त्यांनी जाणीवपूर्वक तुमची कॉपी केली असे तुम्हाला वाटू शकते, किंवा मिमिक्री केली असे वाटू शकते. पण याच्या मागे कॅमिलियन इफेक्ट हा असण्याची जास्त शक्यता आहे. कॅमिलियन इफेक्ट म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या हावभावाची आणि वागणुकीची नक्कल करणे किंवा मिमिक्री करणे. अगदी कॅमिलियन जसं वातावरणाच्या रंगाशी जुळून घेण्यासाठी बॅकग्राऊंडमध्ये मिसळतो, त्याच पद्धतीने काही लोक इतरांचे वर्तन एकत्र आणतात आणि त्यांना स्मूथली कंबाईन करून एक विशिष्ट अशी वागणूक निर्माण करतात. कॅमिलियन इफेक्ट हा खरोखर अस्तित्वात आहे हे 1999मध्ये टान्या चार्ट्रँड आणि पार्क या दोघांच्या एक्सपेरिमेंटमध्ये निदर्शनामध्ये आलं. त्यांनी कॅमिलियन इफेक्ट हा ओळखीच्या आणि पूर्णतः अनोळखी व्यक्तींच्या संदर्भात काम करतो का ते त्या एक्सपेरिमेंटमध्ये पाहिलं. त्यांनी या एक्सपेरिमेंटमध्ये 78 लोकांचा समावेश केला, जे की पर्सनली एक्सपेरिमेंटरशी म्हणजे बार्ग आणि चार्ट्रँड यांच्याशी बोललेले होते. या एक्सपेरिमेंटच्या 3 भागादरम्यान बार्ग आणि चार्ट्रँड यांनी पाहिले की जे 78 सब्जेक्ट आहेत ते कोणाची कॉपी करतील का, ज्यांना ते अगोदर भेटलेले सुद्धा नव्हते. म्हणजे इन शॉर्ट आपण असं म्हणू शकतो की त्या सब्जेक्टला पाय हलण्याची किंवा चेहऱ्याला किंवा नाकाला स्पर्श करण्याची सवय होती का. आणि दुसऱ्या प्रयोगामध्ये त्यांनी एखाद्या व्यक्तीची मिमिक्री केल्यानंतर त्या समोरच्या व्यक्तीवर होणारा परिणाम मोजला. आणि यासारख्या अभ्यासातून असे दिसून आले की जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या वर्तनाची कॉपी करते, आपल्या बिहेवियरची कॉपी करते, तेव्हा आपण त्या व्यक्तीबद्दल अधिक सकारात्मक भावना निर्माण करतो. मी आत्ताच एक टी व्हीवर पाहिलेला एक सीन सांगतो. फोर्स्ड इन फायर नावाचा हिस्ट्री TV 18वर एक कार्यक्रम लागतो. त्याच्यामध्ये डेव्हिड बेकर नावाचे एक जज आहेत. तर एका कॉम्पिटिटरने डेव्हिड बेकर त्यांची जी मुस्टॅच होती त्या मुस्टॅचच्या रिलेटेड ब्लेडचे पॉमेल बनवले आणि डेव्हिड बेकरला ते खूप आवडले, कारण की ते त्यांच्या रिलेटेड होते आणि त्यांनी त्या कार्यक्रमामध्ये कधीच देत नाहीत असा रिस्पॉन्स त्या कॉम्पिटिटरला दिला. याचा अर्थ असा होतो की त्यांच्या निगडीत एक गोष्ट घडली जी की त्यांना खूप आवडली, त्यांची सिमिलॅरिटी त्यांना त्याच्यामध्ये दिसली, त्यामुळे त्यांना ती गोष्ट आवडली. तसंच या बाबतीमध्ये सुद्धा आपण बोलू शकतो. ज्यावेळेस आपल्याला एका व्यक्तीमध्ये आपली सिमिलॅरिटी दिसते त्यावेळेस त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात अधिक पॉझिटिव्ह भावना निर्माण होतात आणि अनकॉन्शियसपणे आपण त्या व्यक्तीशी एक कनेक्शन निर्माण करतो. एक एक्झाम्पल घेऊ की तुमचा एक जवळचा मित्र ज्यावेळेस तुम्हाला सांगतो की तो एखादी अवघड परीक्षा पास झालेला आहे, तेव्हा तुम्ही त्या मित्राला कसा प्रतिसाद द्याल? जर तुमचा मित्र तुम्हाला उत्साहपूर्वक आणि आनंदी पद्धतीने ती बातमी सांगत असेल, तर तुम्ही त्या मित्राला त्याच स्वरामध्ये प्रतिसाद देण्याची शक्यता आहे, रिस्पॉन्स देण्याची शक्यता आहे. याचं कारण हे आहे की मित्राची ती भावना आपण रिलेटिव्ह करणे हा एक मानवी स्वभावच आहे. याचे अजून एक सुंदर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर आपला मेंदू असा रिस्पॉन्स तेव्हा देतो ज्यावेळेस आपण फॉरेनमध्ये किंवा परदेशी ट्रिपला जात असतो. त्यावेळेस आपण ज्यावेळेस त्या परदेशामध्ये पाऊल ठेवतो त्यावेळेस आपण तिकडचे जे कल्चर आहे किंवा बोलणं चालणं आहे त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो, कारण की आपल्याला त्या जागी असुरक्षित वाटत असते. समजा एखाद्या व्यक्तीला एखाद्या विशिष्ट लकबीने बोलण्याची सवय असेल आणि एक पर्टिक्युलर एखादा त्याचा एक आवडता शब्द असेल जो की तुम्ही त्याच्याशी बोलताना नेहमी ऐकता, तर तुमच्यामध्ये सुद्धा त्याची ती लकीब आणि तो शब्द जो की तो वारंवार बोलतो हे रिपीट होण्याची, तुमच्या बोलण्यातून अनकॉन्शियसली होण्याची शक्यता दाट असते. कपल्स आणि क्लोज फ्रेंड्स यांच्यामध्ये हे कॅमिलियन इफेक्ट सर्रास पाहायला मिळतो. काही कपल ज्यांना आपण एक दुजे के लिए मेड फॉर इच अदर म्हणतो, त्यांनी एकमेकांसोबत सिंक्रोनायझेशन केलेलं असतं. बहुतेक कपल्समध्ये त्यांची ही सिमिलॅरिटी वर्षानुवर्षे वाढत राहते. पण
ही सिमिलॅरिटी बाहेरच्या व्यक्तींच्या नजरेमध्ये येते, पण त्या कपल्सला आपण किती सिंक्रोनाइज झालेलो आहोत याचा अंदाज येत नाही. पण बाहेरच्या व्यक्तींना ते कळून येतं की यांच्यामध्ये खूप जास्त सिमिलॅरिटी झालेली आहे, यांच्या बिहेवियरमध्ये, वागणुकीमध्ये, यांच्या बोलण्याच्या पद्धतीमध्ये. 2012मध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याच्यामध्ये एक इंग्लिश फुटबॉल प्लेयर होता, जो की फ्रान्समध्ये त्याच्या फुटबॉल सीझनसाठी थांबलेला होता. त्यावेळेस त्याचा एक इंटरव्ह्यू घेण्यात आला. तर इंटरव्ह्यूमध्ये तो इंग्लिशमध्येच बोलला, पण जी इंग्लिशची जी टोनिंग होती ती पूर्ण फ्रेंच होती. त्यावेळेस त्याला ते कळालं नाही. पण त्याच्या 15 मिनिटानंतर ज्यावेळेस त्याला विचारण्यात आलं, तेव्हा तो फुटबॉल प्लेयर म्हणाला की मला याचा काहीच अंदाज नव्हता की मी फ्रेंच टोनिंगमध्ये बोलायला लागलो आहे म्हणून. का? कारण की तो फ्रान्समध्ये होता आणि फ्रान्समध्ये असताना तो कॅमिलियन इफेक्ट त्याच्यावर अप्लाय झाला. माणसाची ही सोशल फ्लेक्झिबिलिटी आणि नक्कल करण्यामागे जे मुख्य कारण आहे ते सकारात्मक आहे, पण कॅमिलियन इफेक्टचा जास्त प्रभाव हा हानिकारक असू शकतो. काही लोक हे कॅमिलियन ट्रेट्स पार टोकापर्यंत पोहोचवतात, ज्यामुळे ते वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये इंटेन्सली तीव्रपणाने बदलून जातात. त्यामुळे त्या व्यक्तींची जी स्वतःचीच सेन्स ऑफ सेल्फ म्हणजे संवेदना असते ती बदलून जाण्याची दाट शक्यता असते. कॅमिलियन इफेक्टचा प्रभाव कोणत्या व्यक्तीवर आहे का हे नॉर्मली ओळखणे खूप सोपे आहे. पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही एखाद्या सोशल गॅदरिंगमध्ये जासाल तेव्हा आपल्या आजूबाजूला एकदा नजर टाका आणि त्यातल्या एखाद्याचं मिररिंग गेस्चर शोधण्याचा प्रयत्न करा. कदाचित तुम्हाला तुमची मिमिक्री करणारे कॅमिलियन दिसतील. धन्यवाद.